हॅलो नमस्कार. हे गाव आहे आमच्या शेजारचं, ज्याचं नाव आहे आसोला, आणि आम्ही इथे घेण्यासाठी आलोय कोंबडा. कारण काय आहे तर गटारी. हे मोठा बरं बरं दोन आहे ते ते मोठा घेऊ. मला मोठा घ्यायचा. हो मग ते दोन हम्म. किलो बरं बरं. ते काय काय खा मग. अरे हा. हे घरी ठेवायचं जाशील रे भाऊ, जाऊ नको बाहेर म्हणा होता. नाही जात नाही. बाहेर निघायचं नाही काय. काय ते माहिती सटल्यावर अवघड आहे म्हणजे. नाही टाकून गोटे मधून अंतरून लागतात. इकडं आकडे द्यायच्या माप बघा तिथं. कोंबड्याला बनवून घेतलं का? कोंबडी आता ते हा हा कोंबड्यासाठी कोंबडी अशी वारा प्रश्न करतात इकडे मग त्याच्यानं कोंबडी ठेवली. वाघोरे नाही कशाची. हा मोठा मोठा ते मोठा कोणता तेच आहे मोठा. तेच आहे. धरणार आहे ते आता गुजारते बा ते आता धरला होता ना. खूप कुठे कुठे कुकू दाखव. इथं आहे मामाकडे आहे त्या. बर बर. कोंबडा घेऊन आम्ही आलोय शेतात. कारण की शेतात पार्टी करण्याची जी मजा आहे ना, तुम्ही कोणत्याही हॉटेलमध्ये जा आणि कुठेही जा, ती मजा येणारच नाही. त्यामुळे शेत नंबर 1. तसा हा कोंबडा अन्न साखळीच्या खालच्या स्तरावर आहे बरं का. त्याच्यामुळं त्याच्या वर असलेल्या स्तरावरील मांसाहारी प्राणी त्याची शिकार करणारच. आज न उद्या हे होणारच होतं. सध्या तरी ते मांसाहारी प्राणी आम्हीच आहोत. या कोंबड्यासोबत काय होणार या विचार विवंचनेमध्ये साहस होता, आणि नंतर त्याला ते पाहावंच लागलं. त्याच्या निरागस चेहऱ्यावर ते स्पष्ट दिसते. कोंबड्याचे पंख काढल्यावर त्याला मस्त भाजून घेऊ, जेणेकरून त्याच्या अंगावर असलेले छोटे छोटे पंख पण जळून जातील. त्यानंतर त्याला छानपैकी स्वच्छ एकदा धुवायचं. धुतले की ते जळालेले पंख सगळे निघून जातात, आणि पुन्हा एकदा त्याला छान भाजायचं. जुगाड आहे ती नाही. आता चिकनच्या पिसांमध्ये मीठ आणि हळद टाकून त्याला उकळायला घातले. त्यात कोणत्याही प्रकारचं तेल टाकलेलं नाही. तेल आरोग्यासाठी चांगलं नाही, त्यामुळे त्याचा वापर आम्ही कमीच करतो. चिकन शिजेपर्यंत
विहिरीत पडलेला पोहरा आपण काढून घेऊया. बघूया त्याच्यासाठी काय आहे आपल्याकडे. पोहऱ्या काढायचा आयटम आहे. घरगुती जुगाड आहे ना. पाहू की आता सक्सेस होतंय का नाही ते. अडकला तर होईल. पायपावरच पडली का. अडकली. यस 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 यस. आता तेवढं पाणी उचलल का त्या कडीवर. दोरी होती रे दादा. काळात खूप असली असे. दोरी पडली ती राहिली का आता. पाणी काढायचं होती गेली गंजून. मिशन सक्सेसफुल झालं मग की. चिकन शिजलंय आता. त्यात कांदा घातलाय आणि त्याला आता आपण फोडणी देणार आहोत. आणि त्यासाठी खूप मिनिमम गोष्टी वापरणार आहोत. काय कोल्हापुरी मिक्स मसाला, लसूण आणि कांदा पेस्ट, धनिया पावडर, त्याच्यात खोबरा, यात तेल. तेल थोडं कमीच टाकायचं आहे. आणि त्यात कांदा लसूण पेस्ट छानपैकी परतून घेऊ. खोबरं आहे ना भाजलेलं नसल्यामुळं आताच टाकते. अजून नको बस का थोडं. मस्त लसूण आणि कांदा भाजलाय. कमी आता इथे चालेल. कोथिंबीर टाका ना थोडी कापून. त्यांना गरज नाही आता. बढिया वास आहे. कोथिंबीर दादा ती खाण्यातच येईल. भाजीवानीच खाण्यात येईल. शिपूच्या होईल का पाणी. चिकन सूप. आता थोडं तेल सोडू देऊ मसाल्यानं.
तेल सोडलं की मग मस्त होतं. गाठोची चालू भाजी. थोडं टाक ना, एक तांब्या टाक अजून. उरली तर उरू दे, उद्या एक दिवस आहे खायला पुन्हा. आपण खातो बाकीच्या हे झाला नंबर 1 रस्सा. तरी कमी आहे, तेल कमीच खाल्लेलं बरं होय. हाडू खाय हे खाय ते खाऊ नको बाळा. हे खाऊ हे खाय हे खाय. काय देऊ मग तुला घेतात बसत नाही आता. हो, त्याला पिऊन पाय. भाजी म्हणजे भाजी जरा बघ्या. राहू द्या ना वहिनी. बसा. भाकरीच्या आधीच जेवण होतं. नाही ह्याच्यावरले मस्त आहे ते. तेल भाजी काढून ठेवली हो. दोघीला पण होते ना. पैसे याचे माय